काँग्रेस तथा राष्ट्रवादी काँग्रेस यांना पाठिंबा देण्यासाठी झोपडपट्टी सुरक्षा दलाचे अध्यक्ष भगवानराव वैराट यांनी आज निसर्ग मंगल कार्यालय मार्केटयार्ड येथे पदाधिकाऱ्यांची पाठिंबा बैठक बोलावली होती। या पाठिंबा बैठकीमध्ये अनेक कार्यकर्ते तथा पदाधिकारी उपस्थित होते। या पाठिंबा बैठकीमध्ये प्रमुख उपस्थिती खासदार ॲडव्होकेट वंदना चव्हाण यांची होती। त्यांनी यावेळी पदाधिकाऱ्यांशी कार्यकर्त्यांशी संवाद साधला। काय म्हणाला वंदना चव्हाण या पाहूयात। झोपडपट्टी सुरक्षा दलाचे नेते आदरणीय भगवानराव वैराट आणि त्यांचे सर्व सहकारी ह्यांचं फार मोठं जाळं संपूर्ण महाराष्ट्रात निश्चितपणे पसरलेलं आहे। गोर गरीब वंचित याची मंडळी असतात, त्यांच्या मदतीला ही सर्व मंडळी नेते जात असतात आणि निश्चितपणे एक वेगळा विश्वास सगळ्या कार्यकर्त्यांचा भगवानराववर आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांवर आहे। मला खात्री आहे की जे काय गेले 5 वर्षात ह्या शासनाने गोरगरिबांसाठी अतिशय अन्याय पद्धतीने वागणूक दिलेली आहे, तो वचपा निश्चितपणे ही मंडळी सगळी दाखवतील। मला आपल्याला सगळ्यांना विनंती करायची आहे की आपण दररोज निदान 25 लोकांपर्यंत पोचा आणि 25 लोकांना कन्वर्ट करा। जर त्यांना अजूनही वाटत असेल की मोदी चांगले आहेत, मोदींचं सरकार चांगलं आहे, त्यांना परत आणलं पाहिजे, असं जर कोणाला वाटत असेल तर त्यांच्यापर्यंत पोचणं आणि त्यांना समजावून सांगणं आणि आपलं भवितव्य ह्याच्यावर अवलंबून आहे। आणि खऱ्या अर्थाने आपल्या आयुष्यातली सगळ्यात महत्त्वाची निवडणूक कुठली असेल तर ही निवडणूक आहे, आपल्या अस्तित्वाची निवडणूक आहे। संविधान वाचवलं पाहिजे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समतेचा विचार दिला आणि त्या समतेसाठी आपल्याला लढावं लागेल, आपलं संविधान वाचवावं लागेल आणि त्यासाठी प्रत्येक भारतीयाला लढा द्यावा लागेल आणि ती संधी आत्ता आहे। दबलेल्या पिचलेल्या या गोरगरिबांचा ही संसाराची जबाबदारी आमच्यासारख्या उपेक्षित कार्यकर्त्यांवर आहे। या महाराष्ट्रातल्या तमाम झोपडपट्टीवासियांना आज एक फार मोठा विचार पडलेला आहे। या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला घटना दिली, हे संविधान काही कडवट जातीवादी मंडळी मोडून पाहत आहे। त्याचा बदला घेण्यासाठी आज आम्ही सर्वजण संघटनेच्या वतीने एका मुखाने आमचा ठराव झाला आहे। काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस मित्रपक्षाच्या सगळ्या उमेदवारांच्या पाठीशी उभं राहायचं आणि बाबासाहेबांनी दिलेली जी संविधान आहे ते अबाधित ठेवण्याची जबाबदारी ज्या पक्षाच्या पाठीमागे आम्ही राहतो त्या पक्षाच्या सर्व नेत्यांनी ती मान्य केलेली आहे की संविधान हे राहिलंच पाहिजे। संविधान बदलणाऱ्याला आम्ही त्यांची जागा दाखवणारा ही प्रामुख्याची गोष्ट आहे। आमच्यातल्या झोपडीतल्या गरीब माणसाला 2014ला फसवलं गेलं की तुमच्या खात्यामध्ये 15 लाख रुपये येणार, तुम्हाला स्वतःचं घर मिळणार। त्या उलट झालं, GST आली, मोठे कारखाने बंद झाले आणि आमच्या कुटुंबातला प्रमुख कर्ता माणूस बेकार झाला। या सगळ्या परिस्थितीचा चटका आमच्यासारख्या गरीब माणसाला बसलेला आहे। आमच्या गरिबांना खऱ्या अर्थानं कोण न्याय देणार तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आदरणीय नेते शरदचंद्र पवार साहेब हे केंद्रात जेव्हा मंत्री झाले तर अन्न सुरक्षा कायदा आला आणि आपल्या टोपल्यात पोटभर भाकरी मिळाली, त्या पक्षाच्या बरोबर जाणे गरजेचं आहे। आमच्या समाजातल्या बेरोजगारांना 2 हाताला का मिळावं यासाठी या सत्ताधाऱ्यांनी काढलेली मुद्रा योजना, त्या ठिकाणी 15 दिवसात कर्ज देतात असं फक्त अभिवचन त्यांचं आहे, पण त्या अभिवचनामध्ये आम्हाला 15 दिवसात नाही तर 2-2 वर्ष हेलपाटे मारावं लागतात। आम्हाला दाद दिली जाते। आमचं कर्ज किती? लाख, 2 लाखाचं, 5-10 लाखाच्या आत। आम्हाला का कर्ज दिलं जात नाही तर केवळ आमच्याकडे पासपोर्ट आहे। ज्यांच्याकडे पासपोर्ट आहे ते चौकीदार
नीट चौकीदार करत नाही आणि हजारो कोटी रुपये घेऊन या देशाच्या बाहेर जातात, त्यांना मात्र कर्ज दिलं जातं. गरिबांकडे फक्त रॅशन कार्ड आहे, त्या रॅशन कार्डावर खरं कर्ज मिळालं पाहिजे, पण तसं होत नाही. गरिबांनी पासपोर्ट काढायची कधीही स्वप्न पाहिली नाही, कारण ते परदेशात मोदीसारखे जात नाही. म्हणून आम्हाला आता वाटतंय की आम्हाला हे सरकार बदललंच पाहिजे आणि बदलल्याशिवाय आमच्या बाबासाहेबांचा हा विजय होणार नाही. बाबासाहेबांनी दिलेली संविधान हे बदलणारे जे बहादर आहेत, त्या बहादरांना या निवडणुकीमध्ये आम्ही मूकमाती देणार.